ताई तुम्ही बोलताय त्याच्यात 100% सत्यता पण असेल, पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून तुम्ही पण लक्षात घेतली पाहिजे की पुणे नगरमधल्या मुलं आणि मुलींचे खरोखर लग्न होत नाही, लग्न होण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे आणि त्या कारणास्तव बरेचसे लोक विस्थापित झाले, तो एरिया सोडून बाहेर गेलेली. नाही, हे एकदम साफ खोटं आहे. लग्न जमत नाही. आम्ही तिथंच राहणार आहोत. आमची लग्न तिथंच जमलेली आहे. लग्न जमत नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. 10 वर्ष आम्ही तिथे शिक्षणाला महत्त्व दिलं. लोकांनी शिक्षण घेतली, नोकरीच्या मागे लागली, रोजगाराच्या मागे लागली. चांगला रोजगार भेटला, चांगली कमाई व्हायला लागली, ते तिथून विस्थापित झाले. जे तिथे होते ते स्थलांतरित झाले, इतर ठिकाणी गेले. पण लग्न जमत नाही असं काही नाही. आमची लग्न तिथे झालेली आहेत. जे लोक आहेत त्यांनी बदनाम करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्याची पोळी, ज्याचं पोट या गोष्टींवर चालतो तो त्या परिसराला बदनाम करतो. ॲक्च्युली हा परिसर बदनाम नाही आहे. तुम्ही येऊन बघा, आताही लग्न तिथे होत आहे. मुली चांगल्या आहेत, शिकलेल्या मुली आहेत. अहो, भराडवाडी नावाचा माझ्या वॉर्डामध्ये परिसर आहे. कालच एक कार्यकर्ता कालू चव्हाण नावाचा मला भेटायला आलेला होता. त्याच्या मुलीला 96% मार्क्स आहेत 12वीला. CA करते आहे ती. म्हणजे भराडवाडीमध्ये एवढी शिकलेली मुलगी. मला तर इतकं आश्चर्य वाटलं की दादा, तुझी मुलगी साधं नुसतं आर्ट्स करत नाहीये, कॉमर्स करत नाहीये, तर ती CA ची परीक्षा देते आहे. तुम्ही येऊन आणि बघा, मी तुम्हाला दाखवेल, मग तुमचा नजरिया बदलेल. म्हणजे पण तुम्ही तुमच्या बोलण्यातून परत मी पुन्हा तेच सांगेल तुम्हाला की तुमच्याकडे गुन्हेगारीला राजाश्रय मिळतो का? मला सरळ दिसतो. हो, 100% राजश्रय भेटतोय. गुन्हेगारीला राजश्रय कोण देत आहे? ज्यांची पोटं त्यावर चालतात, ज्यांचे धंदे आहेत तिथे, ते गुन्हेगारीला राजश्रय देत आहेत ना. ज्यांचं पोट तिथून भरतंय ते निश्चितच गुन्हेगारी वाढवतील. गुन्हेगार हा काय आईच्या पोटातून जन्माला येत नाहीये. आईच्या पोटातून जो जन्माला येत नाही, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवती आणि परिस्थितीमुळे तो गुन्हेगार बनतो. मी मागे तुम्हाला म्हटले की पोटाची खळगी बुजवण्यासाठी तो गुन्हेगार झालाय. मी तुम्हाला पुन्हा सांगते की गुन्हेगारीला मी प्रोत्साहित करत नाही, त्याला मी प्रोत्साहन देत नाहीये. पण ही फॅक्ट आहे की राजश्रय त्याला भेटतोय म्हणून गुन्हेगारी वाढते.